खंडणीमध्ये आड येणाऱ्याला आडवा करा, संतोषला सुद्धा धडा शिकवा, वाल्मिक कराडनं दिले होते सुदर्शन घुलेला आदेश. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र माझाच्या हाती. वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उल्लेख. खंडणीच्या वादामधूनच हत्या झाल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख. आरोपपत्रामध्ये विष्णू साठेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख, तर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम साठे आणि कृष्णा आंधळे यांचा आरोपी म्हणून उल्लेख. देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबाच्या नंतर कराडच्या विरोधामध्ये पुरावे मिळाल्याची पोलिसांची माहिती. संतोष देशमुखांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे. तपासामध्ये सीआयडीच्या हाती या प्रकरणामधला सगळ्यात मोठा पुरावा. वाल्मिक कराड आणि या टोळीनं बीडमध्ये अराजक माजवलं होतं. धनंजय देशमुखांची आरोपपत्रावरती प्रतिक्रिया. जेल प्रशासनामध्ये सुरू असलेल्या गोष्टी सुद्धा समोर आल्या पाहिजेत, देशमुखांची मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील कारागृहामधील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट. देशमुख कुटुंबाची कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. सीसीटीव्ही फुटेज जिल्हा कारागृहाने डिलीट केलं, देशमुख कुटुंबियांचा आरोप. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला मास्टर माइंड असल्याचं मी पहिल्या दिवसापासूनच सांगतोय, भाजपचे आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. 7 आणि 8 तारखेला कराड आणि घुलेचं वक्तव्य दहशत निर्माण करणारं होतं. कराडच्या दहशतीबाबत आम्ही पहिल्यापासूनच बोलतोय, अंजली दमानी यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडला वाचवायचं होतं, त्यामुळे वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते, अंजली दमानी यांचा आरोप. सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, दमानी यांचा सरकारला इशारा. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह सर्व आरोपी देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर कुणाच्या संपर्कात होते त्याचीही चौकशी करा आणि त्यांना अटक करा. राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी. आरोपी कोणीही असला तरी त्याला शिक्षा ही सरकारची भूमिका. दोषारोपपत्राच्या नुसार ट्रायल होणार आणि शिक्षा सुद्धा होईल, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख यांच्या हत्येचा पोलिसांनी जो काही तपास केला यामध्ये अनेक पुरावे त्यांच्या हाती लागलेले असणार आणि त्यामुळे त्यांनी आरोप ठेवलेले आहेत. छगन भुजबळ यांची देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपपत्रावरती प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपपत्राविषयी काहीही माहिती नाही, जेव्हा माहिती होईल तेव्हा बोलेन, मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. ही सगळी माहिती गृह खात्याकडे असते असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये दाखल याचिकांची सुनावणी पूर्ण. पुढची सुनावणी 5 मार्चला. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. प्रशांत कोरटकरांच्या कुटुंबियांना समाज माध्यमातून धमकी. कोरटकरांचे नातेवाईक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देणार. इतिहास संशोधक आणि अभ्यासक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करून माहिती संकलित. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फॉरेन्सिक विभागाकडून रात्री उशिरा माहिती घेण्याचं काम पूर्ण. प्रशांत कोरटकर यांनीच फोन केला होता, हे पोलिसांच्या तपासामुळे सिद्ध झालंय. पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर इतिहासकार इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. कधीच कोणाला धमकीचा फोन केला नाही असंही इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसनं बाबासाहेबांचं मूळ संविधान बदललं. आध्यात्मिक गुरु कालीचरण महाराजांची टीका. संविधानाचं शुद्धीकरण करून बाबासाहेबांना अपेक्षित असणारं संविधान पुनर्निर्माण केलं पाहिजे, कालीचरण यांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांविषयी अपमान करणाऱ्यांचं मुंडकं छाटून कालिका मातेच्या गळ्यात घातलं पाहिजे, कालीचरण महाराज यांचं वादग्रस्त वक्तव्य. दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या चरणी लीन होतात. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे. रामदास कदम यांचं संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर. दिल्लीच्या मोगलाई सोबत हातमिळवणी केल्याचा राऊतांनी केला होता आरोप.
एक दिवस तुम्हाला मातोश्री आणि शिवसेनेच्या दारामध्ये यावंच लागेल. रामदास कदम यांच्या टीकेवरती खासदार राऊतांचं प्रत्युत्तर. ठाकरे हम दो हमारे तीन एवढे शिल्लक असल्याची रामदास कदम यांनी केली होती टीका. जयंत पाटील यांनी सगळ्यांना डोळे मारणं बंद करावं. त्यांनी एकालाच डोळा मारावा. आम्हाला डोळा मारणार असतील तर त्यांचं स्वागत करू. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची मिश्किल टिप्पणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडे जातीचा फुटा दाखला. आमदारकी रद्द होईल अशी त्यांना भीती असल्याने ते ईव्हीएमचं कारण पुढे करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची जानकरांवर टीका. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिला दिनी महिलांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन असेल. महिलांच्या प्रश्नाविषयी चर्चा होऊन काही निर्णय होण्याची शक्यता. राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. बहुमत मिळाल्याच्या नंतर सरकारनं शक्तीपीठ महामार्गाबद्दल भूमिका बदलली. त्यामुळे 12 जिल्ह्यामधील 10,000 शेतकरी 12 फेब्रुवारीला विधानभवनावरती मोर्चा काढणार. आमदार सतेज पाटील यांची माहिती. अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिंगोलीमध्ये ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन. यावेळेला माजी मंत्री रावसाहेब दानवे, आरबीआयच्या संचालक मंडळावरती असलेले सतीश मराठे सुद्धा उपस्थित होते. अपराध सिद्ध झाला तर भर चौकामध्ये बलात्कार करणाऱ्यांची मुंडकी छाटली पाहिजे. स्वारगेट अत्याचार प्रकरणावरती कालीचरण महाराजांचं वक्तव्य. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बस स्टँड स्थानकाची पाहणी केली आहे. बलात्काराच्या घटनेच्या नंतर मिसाळ यांच्याकडून आढावा. मिसाळ यांच्याकडे परिवहन राज्यमंत्रीपद. स्वारगेट बस डेपोमध्ये बलात्कार झाल्याच्या नंतर महिला काँग्रेसचं तिरडी आंदोलन. महिला सुरक्षेची तिरडी काढून निषेध आंदोलन करत महिला काँग्रेस आक्रमक. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची घसरण. ग्राहकांना मोठा दिलासा. सोन्याचा दर 87,500 रुपयांच्या आसपास. मुंबई ते गोवा रो फेरी सेवा लवकरच. केवळ 6 तासांमध्ये पूर्ण करता येणार अंतर. M2M कंपनीचा रो सेवेसाठी पुढाकार. मुंबईमध्ये जहाजांच्या दुरुस्तीचं काम सुरू. जहाजाची 60 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता. भिवंडी पोलिसांच्या वतीनं नवीन कायद्याच्या संदर्भात जनजागृती. लॉ विद्यार्थ्यांकडून नुक्कड नाटकाचं आयोजन. शहरामधल्या काप कनेरी इथे हा उपक्रम राबवण्यात आलाय. मुंबईतल्या घाटकोपरच्या पंतनगर जवळच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. नाशिकच्या गंगापूर रोडवरती या परिसरामध्ये मोगलीज कॅफेवरती छापा. भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकून तरुणींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा फरांदेंचा दावा. नांदेडमध्ये कॉपी मुक्तीचा फज्जा. 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला सर्रासपणे कॉप्या पुरवण्यात आल्या. व्हिडिओ समोर. नांदेड जिल्ह्यामधल्या नायगाव इथल्या जनता हायस्कूलमधला प्रकार. पांढरकवडा इथे एका ढाबा चालकाला देशी कट्टा आणि धारदार चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या 3 जणांना अटक. गल्ल्यातील 15,000 रुपये हिसकावून हे 3 जण झाले होते फरार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कणकवलीमधल्या ओसरगाव इथे जळालेल्या महिलेची ओळख पटली. हत्या करून पेट्रोल ओतून महिलेला जाळण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासामधून स्पष्ट. हत्येच्या प्रकरणी इतोरिन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या कोपरगाव शहराला नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्यातच शनिवारी अण्णाभाऊ साठे चौकामधली जलवाहिनी फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेलं. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी गेलं आणि त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.